लातूर एक ते 18 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। खरं तर हे प्रकरण ऑनर किलिंगचं आहे असं थेट मुद्दा जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काही घटना आहे, कोण हा मुलगा आणि नेमकं काय घडलेलं आहे, तुम्ही स्वतः जाऊन आलेला आहे? असं माऊली सूत हा धनगर समाजाचा मुलगा आहे। रोहिणी ह्या ज्या आहेत या पाटील समाजाच्या आहेत, मराठा समाजाच्या आहेत। दोघंही एकाच गावचे आहेत। माऊली आणि रोहिणी ह्या दोघांचे असणारे संबंध होते। आदल्या दिवशी रोहिणी जी आहे ती माऊलीच्या आईवडिलांना येऊन प्रस्ताव तिने असताना मांडला होता। दुसऱ्या दिवशी असणारं जे आहे ते माऊली सूत यांची आई आणि वडील हे दोघंही रोहिणी यांच्या वडिलांना आईला भेटले आणि त्यांना घडलेली हकीकत त्या ठिकाणी सांगितली। आणि हे शक्य नाही आहे, आम्ही फारच गरीब आहोत, ही फारच श्रीमंत आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोघांचं जरी म्हणत असले तरी त्याच्यामध्ये नाही आहे। तेव्हा हे इथेच आम्ही थांबवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणचा आहे। तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा, आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करून मुलाशी बोलून मगच आलेलो आहोत। त्याच सायंकाळी त्या मुलाला रोहिणीच्या कुटुंबातून बोलवण्यात येतं आणि त्याला बेधम मारण्यात येतं। रॉडने मारण्यात येतं, मोटरसायकलच्या चेनने मारण्यात येतं, तो होसपाईप असतो त्या होसपाईपने मारण्यात येतं आणि तो बेशुद्ध होतो सेमी। आणि त्याला पोलीस येतात, पोलीस त्याला असणारा हॉस्पिटलमध्ये घेऊन जात नाही, त्याचे नातेवाईकच त्याला असणारा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। 2 दिवस पोलीस तिथे फिरले नाहीत हॉस्पिटलमध्ये, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून त्याचे जे कपडे रक्ताने माखलेले जे कपडे आहेत ते सीज झाले पाहिजे होते। त्याला ट्रीटमेंट द्यायची म्हणून असणारा तिथल्या मेडिकल स्टाफने ते काढले, काय केले कोणाला माहीत नाही। आणि 9 डिसेंबरला तो अचानकपणे त्या ठिकाणी असणारा वारला, अशी परिस्थिती आहे। या संपूर्ण प्रकरणात आता कोणावर तरी कारवाई झाली आहे का, अटक करण्यात आली आहे का? असंही म्हटलं जातं की काही आरोपी जे ते फरार आहेत, काही जणांना ताब्यात। त्याच्यामधले असणारे 2 मेन आरोपी जे आहेत ते फरार आहेत। 6 आरोपी जे आहेत त्याच्यामधले अटक आहेत, अशी परिस्थिती आहे। ते जिथे त्याचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांचं म्हणणं असं आहे की 14 आरोपी आहेत, पण पोलीसवाल्यांनी फक्त 8च आरोपी FIRमध्ये नोंद करून घेतली, अशी परिस्थिती आहे। त्यांची ही चौकशी ज्या पद्धतीने झाली पाहिजे त्या पद्धतीने चौकशी होत नाही, असं एकंदरीत आमच्या निदर्शनास आलं। आणि म्हणून कुठच्या मुद्द्यांवरती चौकशी झाली पाहिजे याचं SPशी बोलून आणि आम्ही असणारा लेखीसुद्धा आता त्या ठिकाणी सबमिट करणार आहोत, अशी परिस्थिती आहे। तुम्ही स्वतः भेट दिलेली आहे असं कळतंय, त्या माऊलीच्या घरी कोण कोण असतं आणि नेमकं आता त्यांच्या कुटुंबाने तुमच्याशी काय मागणी केलेली आहे, काय मुद्दे उपस्थित? त्यांच्या कुटुंबाची माझी भेट झाली, नातेवाईक आणि हे सगळे आहेत त्याच्यामध्ये। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ज्यांनी केलेलं आहे त्यांना सजा झाली पाहिजे, ही त्यांची मागणी आहे। एक दुर्दैव आहे की जसं तुम्ही आतापर्यंत फक्त तुम्ही गेलात, पण स्थानिक आमदार त्या ठिकाणी पोहोचलेत का? मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणतरी प्रशासनाचं पोहोचलंय का त्यापर्यंत? नाही, कोणीच पोचले। आमदारही गेले नाहीत, तिथले खासदारही गेले नाहीत, मंत्री तर फिरकलेच नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे। अगदी शेवटचा प्रश्न आहे, याला तुम्ही ऑनर किलिंग असं म्हटलं गेलं, नेमकं हे ऑनर किलिंग का तुम्हाला वाटतंय आणि मग हे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अशा घटना होऊ लागल्यात असं तुम्हाला वाटतंय? ते एकंदरीत असं आहे की मुलाचे आईवडील त्या मुलीच्या आईवडिलांना जाऊन सांगतात आहेत की बा हे शक्य नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। आणि अशाच ज्या दिवशी सांगितलं जातं त्या दिवशी संध्याकाळी त्याला बोलवलं जातं आणि बोलून त्याची असणारं तुम्ही हत्या करताय। त्याच्यामुळे हे ऑनर किलिंग आहे, जातीचा अभिमान की आई वडील आम्हाला येऊन सांगतात आहेत
हा जो जातीचा अभिमान जो आहे त्या जातीच्या अभिमानातून त्याला असं मारले आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालाय तर तो खूनच आहे. या प्रकरणी तुम्हीची महाराष्ट्रातले एक आग्रही नेत्यामधून नाव येतं तुमचं, तुमची मागणी काय असणार आहे, काय कोणी कशी? हे माझं एवढंच म्हणणं असं आहे की ज्या राजकीय पक्षाने देशमुख यांचं प्रकरण लावून धरलेलं आहे की ज्याचा आम्ही म्हणतो एक चांगली गोष्ट आहे, त्याच पद्धतीने इथल्या राजकीय पक्षाने माऊली सूत आणि यांचं प्रकरण तर आम्ही असताना आता तडीस लावलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशीचं. तर या सर्व राजकीय पक्षांनी असताना माऊली सूत यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा लक्ष घालून त्या माऊली सूत याला न्याय मिळेल ह्याच्याकडे त्यांनी पाहावं. धन्यवाद सर, आशा करूया भेटेल न्याय. तर हे होते प्रकाश आंबेडकर यांनी आता म्हटलंय की माऊली सूट याला जे एकंदरीत न्याय मिळेल अशी आशा करावी. त्यामुळे आता माऊली सूट याच्या कुटुंबाला न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.